हळदीच्या पिकावर करपा रोगाचे आक्रमण, शेतकरी चिंतातूर. पाहूया सविस्तर वृत्त. सोयाबीन, कापूस या पिकाला पर्याय म्हणून यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांनी हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे या पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे हे पीक धोक्यात आले आहे. अलीकडे निसर्गाच्या अवलाईपणामुळे कापूस आणि सोयाबीन या पिकाचे उत्पादन कमालीचे घटले. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेवटी शेतकऱ्यांनी पीक बदलून नवीन पिकांची लागवड केली. त्यामध्ये प्रामुख्याने हळद पीक आहे. या पिकाला मिळणारा भाव इतर पिकांच्या तुलनेत बऱ्यापैकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हळद लागवडीकडे होता. मात्र गेल्या 4-5 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हळदीवर करपा रोग पडलाय. त्यामुळे झाडांची पानं पिवळी पडत आहे. त्यावर महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली, मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर येऊन मार्गदर्शन करावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. नमस्कार, मी श्रेयश अजय फुके, वनवारला येथील शेतकरी आहे. हळद हे पीक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला देणारे पीक आहे. पण मागील 2 दिवसापासून हळदीवर करपा पडत आहे. त्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात धुळी पडली होती, त्याच्यामुळे हळदीवर करपा पडत आहे. या करप्यावर काय उपाययोजना करावी हे सांगण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर यावे व मार्गदर्शन करावे ही माझी आपल्या मार्फत विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.